नमस्कार, कशा आहात आपण? दररोजच्या कामामध्ये मदत करणाऱ्या काही टिप्स आणि ट्रिक्स आज आपण पाहणार आहोत. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा. आपल्या घरामध्ये अशा प्रकारच्या कापडी पिशव्या असतात. आपण याला असंच काहीतरी ठेवायला वापरतो, पण आज आपण याचं साडीचं कव्हर तयार करणार आहोत. तेही यावरती फक्त 2 छिद्र पाडून आणि न कट करता न शिवता 2 सेकंदामध्ये हे ऑर्गनायझर साडीचं कव्हर तयार होईल. फक्त इथे आपल्याला ही कापडी पिशवी अशा प्रकारे छोटी किंवा मोठी घेऊन त्याच्या खालचा जो भाग आहे त्याला असं पकडून 2 छिद्र पाडायचे आहेत. इथे तुम्ही 2, 3 किंवा 1 जरी छिद्र पाडलं तरी चालेल, त्यानुसार यामध्ये साड्या बसतील. आणि इथे पाहता हे ऑर्गनायझर तर आपलं तयार झालेलं आहे, म्हणजे साडीचं कव्हर. आता अशा बऱ्याच साड्या आपल्याकडे असतात ज्या आपण कधीतरीच वापरतो, जास्त करून कपाटामध्ये अडकून ठेवतो, पण त्यामुळे काय यावरती धूळ बसते. तर आपण वेगळं असं कव्हर खरेदी करतो, ऑर्गनायझर मागवतो ज्यामध्ये पैसे खर्च होतात. किंवा कपाटात जागा नसेल तर बाहेर कुठे जरी साड्या अशा अडकून ठेवायच्या असतील किंवा इतर काही कपडे हँगरवरती अडकून ठेवायचे असतील तर या पद्धतीने अडकून ठेवा, जेणेकरून अगदी हे ऑर्गनायझर सारखं दिसायलाही, त्यासोबतच कपडे देखील यावरती असे व्यवस्थित बसतात, धूळ बसत नाही. आणि पाहू शकता या 2 छिद्रामध्ये आपण हे 2 हँगर असे टाकलेले आहेत. 3 छिद्र पाडले तर 3 हँगर बसतील किंवा 1 पाडलं तर 1च. पाहू शकता खूप व्यवस्थित असं आपण साडीला कव्हर तयार केलेला आहे, तेही घरामधील पडून असलेल्या जुन्या कापडी पिशवीचा उपयोग करून. आता याला कपाटामध्ये जरी ठेवलं तरी व्यवस्थित बसतील. सोबतच कपाटाच्या बाहेर देखील जागा नसेल कपाटामध्ये तर भरपूर कपडे असे आपल्याला ठेवता येतील, दिसायलाही चांगलं दिसेल, कपडे देखील व्यवस्थित राहतील. आजच हा उपाय करा आणि ट्रिक आवडली असेल तर मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. यानंतरची आपली टीप आहे, आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा आपण जसं तांदळाचं पीठ ठेवतो किंवा बेसन पीठ, बऱ्याच वेळा त्याचे जे डब्बे आहेत ते आपण व्यवस्थित असे लावून ठेवतो, पण कधीतरी आपल्या लक्षात येतं की आपलं पीठ खराब होत आहे. आता पीठ खराब होण्या अगोदर जर आपण याला लक्ष केलं तर नक्कीच आपलं पीठ खराब होण्यापासून वाचू शकतं. पण तुम्ही म्हणाल अगोदरच कसं कळणार आपल्याला की आता हे खराब होत आहे? तर त्यासाठी एक छोटंसं काम करायचं. आपले जे डब्बे असतात, स्टीलचा असो किंवा इतर अशा प्रकारचे डब्बे, त्यामध्ये जे आपण बेसन पीठ ठेवतो किंवा इतर कोणतं पीठ, त्या जर डब्याला अशा प्रकारे त्याच्या कडेने पूर्ण असं पीठ चिटकत असेल तर याचा अर्थ आहे की आपल्या पिठामध्ये ओलसरपणा होत आहे आणि यामुळे यामध्ये लगेचच जाळी होऊ शकते. त्यामुळे आपल्याला ही पीठ काढून एकतर उन्हात ठेवायचं आहे किंवा दुसऱ्या डब्यात शिफ्ट करायचं आहे. पिठामध्ये ओलसरपणा आला की अशा प्रकारे डब्याला कडेने चिटकायला लागतं, तर समजून जा आपलं पीठ खराब होणार आहे. यानंतरची आपली टीप आहे, आता सकाळी आपल्याला एवढी घाई गडबड असते, डब्बा म्हणा किंवा इतर काही गोष्टी करायच्या असतात, तर अशा वेळेस काय होतं, कधीतरी चुकून भाजीमध्ये थोडं मीठ कमी जास्त होतं किंवा मसाला कमी जास्त होतो. त्यासोबतच एक मसाला करून भाजीमध्ये टाकायचं म्हणलं की नवीन जे स्वयंपाक करत असतात त्यांचा थोडासा गोंधळ होतो, वेळही जातो. तर अशा वेळेस एक छोटंसं काम करायचं. अशा प्रकारे आपला जो मसाला डब्बा असतो त्यामध्ये सर्व मसाले एकत्र करून असं मिश्रण आपण पूर्णपणे त्याला व्यवस्थित करून ठेवायचं आहे. तर पाहू शकता इथे मी सर्व वस्तू अशा एकत्र केलेल्या आहेत. जेवढे पण तुमच्याकडे मसाले असतील ते असे एकत्र एका बॉक्समध्ये टाका किंवा एक बरणी देखील अशा प्रकारे तुम्ही करू शकता, जेणेकरून भाजीला जर टाकायचा असेल तर एकदाच फक्त 1-2 चमचे काय तुमच्या भाजीमध्ये कमी जास्त तुम्हाला लागतं त्यानुसार यामधून घेऊन टाकलं तरी चालेल. एक हळद, मीठ, चटणी घ्यायची गरज पडणार नाही. आजच हा उपाय करा, तुम्हाला भरपूर फायदा होईल. यानंतरची आपली टीप आहे, गॅस बचत करायची म्हणलं की आता थंडीमध्ये तर गॅस नक्कीच भरपूर लागत असतो, जसं की पाणी गरम करा, इतर काही वस्तू आपल्याला भरपूर त्यामध्ये गॅस खर्च होतो. तर अशा वेळेस एक छोटंसं काम करायचं जेणेकरून गॅसही बचत होते आणि आपलं काम देखील लवकर होतं. तर जेव्हा पण आता डाळ भात बनवत असाल तर आपल्याला जेव्हा डाळ शिजायला टाकायची आहे त्याच्या अर्धा तासा अगोदर आपल्याला ही डाळ अशी भिजत ठेवायची आहे पाण्यामध्ये आणि त्यानंतर रेग्युलर प्रमाणे पाणी टाकून कुकर लावा. आपली डाळही लवकर शिजते, स्वयंपाक लवकर होतो, त्यासोबत गॅसची देखील भरपूर बचत होते. नाहीतरी आपण जसं स्वयंपाकाला सुरुवात करतो तर सुरुवातीलाच डाळ लावत नाही, अगोदर तुम्ही अशा प्रकारे डाळ भिजवत ठेवा जेणेकरून भरपूर गॅसची बचत होईल. नाही म्हणलं तरी छोट्या छोट्या गोष्टीतूनच बचत होते. त्यामुळे आजच करा आणि ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. यानंतरची आपली टीप आहे तेलाच्या पाकिटासाठी. अशा प्रकारचे तेलाची पाकिटं आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या कॅनमध्ये सोडतो, पण यामधील तेल काढल्यानंतर आपण याला असंच वाकडं करून ठेवतो की यामधील पूर्ण तेल गळून खाली पडेल. पण काय होतं, यामध्ये बराच वेळ जातो. त्यापेक्षा जेव्हा आपण स्वयंपाक करतो, गव्हाची कणिक अशी मळली की आपण फक्त हे जे तेलाचं पाऊच आहे त्याला असं फाडून आपल्या कणकेवरती लावायचं किंवा पूर्ण तो गोळा आहे कणकेचा तो यावरती फिरवला की यामुळे आपली चपाती देखील मऊ होते, त्यासोबतच यामधील तेल देखील पूर्ण बाहेर निघतं. म्हणजे इकडे तिकडे आपल्याला त्याला असं ठेवायची गरज पडत नाही. आणि जर तुम्ही असंच याला ठेवलं तर भरपूर वेळ लागतो त्यामधून थोडं थोडं तेल बाहेर यायला. त्यापेक्षा हा उपाय तुम्ही करू शकता. यानंतरची आपली टीप आहे,
त्यासाठी मी ते थोडीशी हळद घेतलेली आहे आणि या हळदीमध्ये आपल्याला टाकायचा आहे थोडासा कापूर बारीक करून। आता हा कापूर आपण यामध्ये टाकला की याला असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आणि हो, हे जे आपण मिश्रण तयार करत आहोत तुम्ही एकदाच बनवून एखाद्या बरणीमध्ये जरी भरून ठेवलं तुम्हाला पाहिजे तेव्हा वापरता येईल। आता तुम्ही म्हणाल याचा काय घरामध्ये उपयोग होईल, याचा उपयोग करून तुम्ही घरातील खूप मोठी समस्या दूर करू शकता, ते म्हणजे झुरळ। आजकाल प्रत्येकाच्याच घरी कॉकरोचचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे, जास्त करून तर खाण्यापिण्याच्या गोष्टी गॅसच्या शेगडीवरती किंवा किचन ओट्यावरती असतात, म्हणून तिथे जास्त प्रमाणात ते रात्रीच्या वेळी येतात। तर रात्री झोपताना किंवा बाहेर गावी जाताना आपल्याला हे जे मिश्रण आहे ते किचनमध्ये थोडंसं असं पसरवायचं आहे। जास्त करून तर पहा इथे जास्त प्रमाणात कॉकरोच येतात, तर मी गॅसच्या शेगडीवरती अशी थोडीशी याला पूड टाकलेली आहे। त्यानंतर तुम्हाला जर घरामध्येही कुठे टाकायचं असेल तर टाकू शकता। एकदा करून पहा, कॉकरोच भरपूर प्रमाणात कमी होतात, हळूहळू तुम्हाला याचा छान रिझल्ट पाहायला मिळेल। यानंतरची आपली टीप आहे, जेव्हा पण आपण आता चपात्या बनवतो त्यावेळेस आपला जो पोळपाट आहे तो जर आपण असाच फरशीवरती किंवा किचन ओट्यावरती घेऊन चपात्या बनवायला सुरुवात केली की अशा प्रकारे तो जो पोळपाट असतो तो अशा खालच्या गुळगुळीत फरशीमुळे इकडे तिकडे सरकायला लागतो, यामुळे चपात्या देखील व्यवस्थित होत नाहीत, बराच वेळ जातो। त्यासाठी आपण असा कपडा खाली घेतो, पण बऱ्याच जणांचा किचन ओटा खूप छोटा असतो, त्यावरती कपडा ठेवून पसारा जास्त होऊन जागा पुरत नाही किंवा दिसायलाही खूप जास्त हे होतं, जागा भरपूर लागते। तर असं होऊ नये यासाठी एक छोटंसं काम करा, कारण की कपड्यावरती पोळपाट व्यवस्थित बसतो, चपात्या तर लवकर होतात, पण जागा नसल्यामुळे थोडंसं इकडे तिकडे आपल्याला मॅनेज करावं लागतं। कारण की स्वयंपाक करताना भरपूर आपल्या वस्तू वर असतात, तर किचन ओटा अगदी छोटा पडतो, अडचण होते। तर यासाठी आपल्याला कपडा ठेवायची अजिबात गरज पडणार नाही, असा आपण एक उपाय पाहणार आहोत। तर इथे आपल्याला घ्यायचा आहे एक जुना सॉक्स। इथे आपण सॉक्स यासाठी खास करून वापरला आहे की सॉक्स कसा जाड असतो, तर आपल्याला वेगळा असा पातळ कपडा जर ठेवला तर तो व्यवस्थित काम करणार नाही, पण सॉक्समुळे हे आपलं काम खूप सोपं होतं। त्यासोबतच सॉक्स अगदी सर्वांच्या घरी जुने पडूनच असतात किंवा एखादा त्याचा जोड हरवला तर असेच ते असतात, तर त्याचा छान रियूजही आपल्याला इथे करता येईल। तर पाहू शकता एक जाड असा सॉक्स मी कट केलेला आहे। इथे तुमच्याकडे तुमच्या पोळपाटाचे किती पाय आहेत त्यानुसार तुम्ही याला असं कट करून घ्या, किती मोठे किंवा छोटे त्यानुसार। तर इथे 3 पाय आहेत, तर आपण असे 3 भाग सॉक्स चे कट केलेले आहेत। इथे पाहू शकता हा सॉक्स चांगला जाड आहे, त्यामुळे आपल्याला नक्कीच याचा फायदा होणार आहे। तर इथे आपण 2 पद्धतीने याला असं वापरू शकतो, एक तर रबर घ्या, एखादं यूज अँड थ्रो रबर किंवा एखादा दोरा जरी इथे बांधला तरी चालेल, किंवा तुमच्याकडे जर चप्पलचे छोटे खिळे असतील तर ते देखील इथे मारले तरी हरकत नाही, खूप व्यवस्थित हे परमनंट असं होतं। पण कपडा आहे, पोळपाट कधीतरी आपल्याला धुवावा लागतो, इथे खालचा कपडा वाळायला वेळ लागू शकतो, त्यामुळे मी ते खिळा मारत नाहीये, तर अशा रबर लावत आहे, जेणेकरून याला धुण्याच्या वेळी आपण याला काढून परत यावरती असं लावू शकतो। पाहू शकता खूप व्यवस्थित हे असं बसलेलं आहे। पातळ कपडा एखादा लावला असता चपात्या बनवताना परत पोळपाट जो आहे तो हल्लाच असता, कारण की पातळ कपडा व्यवस्थित कामी येणार नाही, पण जाड सॉक्स वापरल्यामुळे आपलं हे काम खूप सोपं झालेलं आहे। पाहू शकता इथे मी अजिबात कोणताही कपडा खाली घेतलेला नाही आणि सॉक्स लावल्यामुळे आपला पोळपाट व्यवस्थित काम करत आहे, अजिबात जागेवरून हलत नाही। पाहू शकता बरीच जागाही आपल्याला भेटेल, त्यासोबतच जास्त पसारा होणार नाही, किचन ओट्यावरती अडचण येणार नाही। खिळा लावायचा असेल तर असा तुम्ही लावू शकता। तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा।